गुणाकार माहिती कोण वाचतं? हा, काव्या आणि आरुषी, नीता, सौम्य त्यांनी बोटवर केलाय. चल वाच काव्य प्रथम. 2.4 गुणाकार. ज्या संख्येने गुणले जाते तिला गुणक व ज्या संख्येला गुणायचे तिला गुण्य, तर येणाऱ्या संख्येस गुणाकार असे म्हणतात. उदाहरणार्थ 1234 गुण्य गुणिले 27 गुणक 33318 गुणाकार. कोणत्याही संख्येने शून्याला गुणले असता अथवा शून्याने कोणत्याही संख्येला गुणले असता गुणाकार शून्यच येतो. उदाहरणार्थ 24 गुणिले 0 बरोबर 0, 0 गुणिले 24 बरोबर 0. कोणत्याही संख्येला 1 ने गुणले असता अथवा 1 ने कोणत्याही संख्येस गुणले असता गुणाकार तीच संख्याच येते. उदाहरणार्थ 15 गुणिले 1 बरोबर 15, 1 गुणिले 15 बरोबर 15. गुणाकार करण्यासाठी किमान गुण्य पाढे पाठ असणे आवश्यक आहे. कोणत्याही संख्येला 10 ने गुणल्यास गुण्य संख्येच्या पुढे 1 शून्य, 100 ने गुणल्यास गुण्य संख्येच्या पुढे 2 शून्य व 1000 ने गुणल्यास पुढे संख्येपुढे 3 शून्य द्यावे. पहा इकडे लक्ष द्या. गुणाकार अतिशय सोपा कधी होतो? ज्यावेळेस आपल्याला पाढे पटकन येतात, आहे काय. खालची संख्या गुण्य असते का गुणक? गुणक असते. वरची संख्या गुण्य, खालची संख्या गुणक आणि आलेला गुणाकार त्याला गुणाकार, उत्तर म्हणतात. चला आता आपण सविस्तर पाहूया. गुणाकार हे का नाही. गुणाकाराची उदाहरणे कुठल्या प्रकारची येतात, कशी असतात स्पर्धा परीक्षेत, ती आपण पाहणार आहोत. पण गुणाकाराचे काही नियम आहेत. काय नियम आहेत बरं, ते आपण समजून घेऊया. चला पहिला नियम काय वाचलं बरं, वाच. ज्या संख्येने गुणले जाते तिला गुणक व ज्या संख्येला गुणायचे तिला गुण्य, तर येणाऱ्या संख्येस गुणाकार असे म्हणतात. पहा आता 123 गुणिले 4 हा गुणाकार आपण करणार आहोत. बरोबर बरोबर का नाही. आता 123 ला काय म्हणणार? 123 ला काय म्हणणार आपण? बोल. गुण्य. हा, गुण्य. गुण्य. आणि 4 ला काय म्हणणार आपण? हा वेदा सांग. गुणक. गुणक. बरोबर आहे का नाही. आणि आता जे उत्तर येणार आहे पहा, 4 3 12 हातचाला 1, 4 2 8 आणि हातचा 1 9, 4 1 4. उत्तर जे आलं त्याला काय म्हणणार आपण? सांगा ऋषी. गुणाकार. गुणाकार म्हणणार. बरोबर. काय म्हणणार? गुणाकार. गुणाकार. पहा हे लक्षात ठेवायचं. ज्या संख्येला गुणायचं आहे त्याला काय म्हणणार आपण? गुण्य. आणि ज्याने गुणायचे त्याला काय म्हणणार? गुणक. आणि गुणाकार करून जे उत्तर येतं त्याला काय म्हणणार आपण? गुणाकार. चला पुढचा मुद्दा पण वाचतो. चला पटकन हा वेळच वाच. कोणत्याही संख्येने शून्याला गुणले असता अथवा शून्याने कोणत्याही संख्येला गुणले असता गुणाकार शून्यच येतो. हा पहा आता 25 गुणिले 0, शून्याने 25 ला गुणलं तर 0 5 0, 0 दुने काय आला गुणाकार? 0. किंवा 0 गुणिले 12 काय ना 12 0 0. कोणत्याही संख्येला शून्याने गुणले तर उत्तर काय येतं? बरोबर. चला पुढं तुमचा मुद्दा वाच. कोण वाचतं? हा वाच वेदांत. कोणत्याही संख्येला 1 ने गुणले असता अथवा 1 ने कोणत्याही संख्येस गुणले असता गुणाकार तीच संख्या येते. हा आता पहा शून्याचा काय नियम आहे गुणाकारा संदर्भात? कोणत्याही संख्येला शून्याने गुणले उत्तर काय येतं? शून्य. शून्याला कोणत्याही संख्येने गुणलं उत्तर काय येतं? शून्य. बरोबर.
आता एकचं उलट आहे, कोणत्याही संख्येला एक ने गुणलं का उत्तर काय येतं? तीच संख्या. किंवा एकने कोणत्याही संख्येला गुणलं का उत्तर काय येतं? तीच संख्या. समजा 15 गुणिले 1, उत्तर येणार आहे 1 5 5 1 5 5. ठीक आहे. 16 गुणिले 1, थोडक्यात पाडा, 16 1 16. ठीक आहे ना? किंवा 1 गुणिले 14 5, 4 1 4, 1 1 1. म्हणजे कोणत्याही संख्येला 1 ने गुणले का उत्तर तीच संख्या येते. किंवा 1 ने कोणत्याही संख्येला गुणलं तरी उत्तर काय येते? तीच संख्या. पुढचा नियम कोण वाचते? हा चल सौम्य वाच. गुणाकार करण्यासाठी किमान गुण्य पाढेपाठ असणे आवश्यक आहे. हा गुण्य पाढेपाठ असणे, ऐका नाही, एकतर पा इथं 4चा तरी पाढापाठ पाहिजे. गुण्य पाढे म्हणजे कोणाचा? खालच्या संख्येने वरच्या संख्येला भाग देणार आहोत. 3 2 1 चा पाढापाठ पाहिजे. ऐका, 3 गुणाचा, 2 गुणाचा, 1 गुण्य, ऐका ना, गुण्य 3 चा पाढापाठ पाहिजे, गुण्य 2 चा पाढापाठ पाहिजे, गुण्य 1 चा पाढापाठ पाहिजे. पुढं कोण वाचतं? चला पटकन. बाकी त्यांना काही आमंत्रण द्यावं लागेल का? पहा तरटे वाच आवश्यक. कोणत्याही संख्येला 10 ने गुणल्यास गुण्य संख्येच्या पुढे 1 शून्य, 100 ने गुणल्यास गुण्य संख्येच्या पुढे 2 शून्य व 1000 ने गुणल्यास गुण्य संख्येपुढे 3 शून्य द्यावेत. पहा आता 5 या संख्येला जर 10 ने गुणलं तर 10 5 50, ठीक आहे ना? पण 5 या संख्येला जर 100 ने गुणलं तर 100 5 500. पण 5 या संख्येला जर 1000 ने गुणलं तर 1000 5 5000. पहा किती किती शून्य वाढले 5 च्या पुढं? 1. इथे किती वाढले? 2. इथे किती वाढले? 3. जर कोणत्याही संख्येला किंवा अंकाला 10 ने गुणायचं असेल तर 1 वाढतो. आता पहा इथे आपण 5 च्या पुढे काय करूया? इकडं 4 घेऊया, आहे का नाही? कोणती संख्या तिला जर 100 ने गुणलं तर किती शून्य वाढतात? शिवानी सांग. 100 ने गुणल्यावर 2 आणि 1000 ने गुणल्यावर 3. बरोबर. आता पुढचा पहा नियम काय आहे पुढचा? झाले नियम, आहे का नाही? चला आता आपण गणित स्वाध्यायाला सुरुवात करूया. हा चला पहिले गणित कोण वाचतं? वाच. हा वाच बालचिम. स्वाध्याय प्रश्न पहिला 431 गुणिले 27 बरोबर किती? हा काय वाचा? प्रश्न पहिला 431 गुणिले 27 बरोबर किती? 31 गुणिले 27. आता या ठिकाणी एकतर 27 चा पाढापाठ पाहिजे. 27 चा पाढापाठ नसेल तर 7 आणि 2 चा तरी किमान पाढापाठ पाहिजे. बरोबर. पण आपण सुरुवातीला 7 एककाचा पाढा बनवू. 7 1 7. 7 3 21. हातच्याला 2. पहा हातचा द्यायचा तो वापरला की फोडायचा. 7 चौक 28. 28 आणि हातच्या 2 30. 28 आणि 2 वर झाले 30. बरोबर. आता दशकाचा गुणाकार या ठिकाणी लिहिणार आहोत. एककापासून सुरुवात करायचं नाही म्हणून पुढील गोल. 2 1 2. 2 3 2 3 6. तो 2 3 6 आणि 2 चौक 8. या पद्धतीने गुणाकार केल्यावर बेरीज व्यवस्थित करायची आहे. 87 2 1 3. 86 6. 8 आणि 3 वर पटकन 11. काय आलं उत्तर? 11,637. आहे का नाही? 11,600. चला दुसरा प्रश्न वाचा. वाच. प्रश्न दुसरा 225 गुणिले 42 बरोबर किती?
हा ठीक आहे. हा काय आहे नीताने कोणता वाचला? प्रश्न दुसरा 225 गुणिले 42. पहा गुणाकार तुम्हाला येतो आहे का नाही? आता त्यात फारसं काही चुकायचं कारण नाही. आता कुणी गुणायचं बरं पटकन? 2 1 काटे. हा 2 1 काटे. हा बेपंचे 10. हातचा दशकाच्या घरात बेदुने 4. हातचा 1 5. बेदुने 4. हातचा का पडायचा? तर त्याचा वापर झालाय आपल्याला कळलं, आपण धरलाय. आता दशकाचा गुणाकार म्हणून या ठिकाणी तुम्ही आणि बोल 4 पंचे 20. हातचाला 2. 2 हातच्या याच्यावर 2 हातचे आले का नाही? हा एक प्रकारचा हातचा. आता 4 दुने 8. 4 दुने 8. पटकन सांग झालं पाहिजे. आणि 8 आणि ते 2 10. हातचा नाही इथं परत 4 दुने 8. हातचा 1 9. किती सोपं आहे. व्यवस्थित डोकं शांत ठेवून उत्तर काढायला पाहिजे. 0शी 0 5शी 5. 4शी 4. 9शी 9. उत्तर काय आलंय? 9450. मी उत्तर काढून दिले, तुम्हाला अभ्यास हा करायचा आहे. कळलं का नाही? सोपं आहे का नाही? किती पर्याय आहे बोला? पहिला. चला कोण वाचणार? हा चल सौम्य वाच. प्रश्न तिसरा 845 गुणिले 65 बरोबर किती? काय गणित तिसरं? 845 गुणिले 65. 845 गुणिले 65. बरोबर का नाही? चला 5 ठिकाणी आपण सर्व अंकांना भाग देऊया. चला 5 5 25. हातचाला 2. 5 चौक 20. 20 आणि 2 22. परत हातचा 2 शतकाच्या घरात 5 8 40. 40 आणि 2 42. एककाच्या घरात उत्तर लिहायचं नाही दशकाचं, म्हणून आपण खुली आणि हे देणार आहोत. आता दशकाचं सुरुवात 6 पंचे 30. 0 हातचाला 3. 6 चौक 24. 24 आणि 30 24 आणि 3 हातचा 3 बोला 27. 7 हातचाला 2. हा 2 वापरला होता का आपण? मग फोडला पाहिजे. 6 8 48. 48 आणि 2 50. 50. पहा आता उत्तर बरोबर येते का ते पण पाहिजे, तपासून पाहायचं. 5शी 5. 2शी 2. 7 आणि 2 9. 4 0 4 5शी 5. उत्तर काय आलं? 54,925. किती आहे पर्याय पहिला. आहे का नाही? पहा आता पुढचा प्रश्न, पुढचा वाचा. किती वापर कोण वाच वाच काव्या? प्रश्न चौथा 85 गुणिले 30 हा गुणाकार किती येईल? हा 85 गुणिले 3. पहा शून्याची गंमत पाहूया आपण. पहा 85 गुणिले 30 हा गुणाकार किती येईल? बरोबर का नाही? आता मला सांगा या ठिकाणी गुणाकार केलाय 5 0 0 आता 0 0 आता 3 3 5 15 हातचाला 1 8 3 24 आणि 1 25. जेवण पाहिजे का? हा 5 0शी 5 आणि 0 5शी 2शी 2 कितीला उत्तर 2550. बरोबर. आता पहा आपण एक काम करूया, 3 ने फक्त गुणूया 85 ला. 5 3 किंवा 3 5 15. चला 1. 8 3 24. 3 8 24. 24 आणि 1 25. पहा 255 हे उत्तर आले. आता मी इथे 0 ठेवते पहा 0 0 काय गुणाकारात फरक पडला उत्तरात? पडलाय का? म्हणजे पहा जर एका संख्येने गुणलं नंतर 0 आपण ठेवू शकतो, पण जर का 85 गुणिले 10 असतं तर उत्तर किती आलं असतं? कोण सांगतं सांगा बरं पटकन, कोण सांगतं? 85 गुणिले 10 कोण सांगतं? हा सांग किती आलं असतं उत्तर? 850. किती आलं असतं उत्तर? 850. त्या संख्येवर किती शून्य ठेवायचे? 1. 85 गुणिले 100 असतं तर काय आलं असतं उत्तर? कोण सांगतं? हा सांग.
सांग वेदांत. 8500. 8000. पहा 4 शतक गुणिले 28 नाही गुणिले चौकोन बरोबर 28 सहस्र. पर्याय काय दिलेत? 70.7 कसा आहे? काहीच गोंधळ नाही, अतिशय सोपा आहे. आपण समजून घेऊया. प्रश्न मी फळ्यावर लिहिलेला आहे. 4 शतक गुणिले चौकोन बरोबर 28 सहस्र. तर उत्तर कोणते आहे नेमके? आहे का नाही? म्हणजे 4 शतकाला किती गुणले असावे? आता इकडे लक्ष द्या. 4 शतक म्हणजे किती? बोला पटकन. 400 गुणिले 4चा पाडा म्हणा बरं. 28 पर्यंत डायरेक्ट म्हणा. 4 7 28. आपण 7 घेऊया. 7 चौक 28 आणि 28 वर किती शून्य? 2. इथं सहस्र म्हणजे किती रे? 1000. आता इथं 28000 बाय 28 वर किती शून्य आहे? 2. जर इथं एक शून्य वाढवला तर इथं एक शून्य वाढवलं. समजलं का? म्हणजे पहा 4 गुणिले 7 इकडं पहा 4 7 28. पण जर 4 वर 2 शून्य आहे तर उत्तर येतं 2800. आपल्याला 28 सहस्र म्हणजे 28000 हे उत्तर पाहिजे. मग 28000 इथं जर एक शून्य गेला तर इथं वाढवावं लागेल, कारण इथं फिक्स आहे 400. मग इथं आपण बदल करू शकतो. मग 70 म्हणजे काय रे? 70 म्हणजे कोण सांगू शकेल? सांगा. 70 म्हणजे सांग किती? सांग. 70 म्हणजे किती दशक? 7 दशक. समजलं? काय केलं आपण? 400 4 शतक म्हणजे 400 गुणिले 28 सहस्र. हे उत्तर गुणिले किती ते माहित नाही. मग 28 सहस्र म्हणजे किती? 28000 सहस्र 28000. आता एक काम करूया. हा एक शून्य गेला, हा एक गेला. किती गेले? 2. मग हा गेला, हा किती राहिले? 1. हा एक शून्य इथे ठेवूया आणि 28 ला भाग देऊया. चला 4 ने भाग द्या बरं. द्या पटकन. 4 7 28. इथं कोणता अंक असणार आहे? 7. आले लक्षात? आपण प्रत्येक बाजूने करून पाहिलेलं आहे. समजलं तुम्हाला? आता या ठिकाणी काय विचारले आपल्याला? चौकोनच्या जागी कोणती संख्या येईल? बरोबर का नाही? पर्याय काय दिलेले तुम्हाला? 6 शतक 7 शतक 6 दशक 1 व 3 बरोबर. बरोबर. 6 शतक 7 शतक 6 दशक 1 व 3 बरोबर. मग आपल्याला 1 व 3 बरोबर तेही सर्व तपासून पाहावे लागणार आहे. आता एक काय आहे? 6 शतक म्हणजे 600 आणि 3 काय आहे? 6 दशक. बघूया आता. 3 शतक म्हणजे किती? 300 गुणिले 2 शतक म्हणजे 200. सोपं आहे उत्तर. 3 दुने 6. पावर शून्याची किंमत किती शून्य आहेत सांगा बरं. इकडं 2 आणि तिकडं 2 किती झाले? 4. काय आलं उत्तर सांगा? 60,000. कसं गेलं तुम्ही असं 300 गुणिले 200 केले असते. 0 0 0 परत दशक शून्य प्रमाण 0 0 0. आता परत शतकाचा गुणाकार 2 0 0 2 0 0 2 6. 0 0 0 0 0 किती आलं उत्तर? 60,000. आता हे म्हणजे
आता हे बरोबर म्हणजे काय, इकडची जशी बाजू आहे तशीच इकडची पण बाजू, ती पण बरोबर आहे. आता हे पण 60,000च आहे, याची किंमत 60,000 आहे. आता इथं काय दिलंय, 10 शतक. 10 शतक म्हणजे किती, शतक म्हणजे किती, शतक म्हणजे किती, 100. हा मग 10 100 म्हणजे किती, हा 1000. म्हणजे 1000 गुणिले किती, तेव्हा उत्तर 7. 5. एक काम करूया, 1 2 3, 1 2 3. काय उत्तर आहे, 7. पहा मी इथं 60 घेतलंय. 60 म्हणजे काय, 6 दशक. 6 दशक. 6 दशक. पहा इकडे लक्ष द्या. आता पहा 60 गुणिले 1000 कसं येईल उत्तर, 6 1 किती शून्य मोजा, 1 2 3 4 मोजा, 1 2 3 4 किती आलं उत्तर, 60,000. मग 60 म्हणजे 6 दशक. कोणता पर्याय येईल बरोबर, तिसरा. कोणता पर्याय बरोबर आहे, तिसरा. सोपं आहे का नाही. काय केलं हे पहा, 3 शतक म्हणजे 300, 2 शतक 200, 3 दुने 6 आणि उरलेले 4 शून्य आपण 6 वर ठेवले. किती आली किंमत, 60,000. 60,000. आता याची 60,000 काढण्यासाठी काय केलंय, 60,000तले 10 शतक म्हणजे 1000. 1000तले 3 शून्य गेले, 3 शून्य म्हणजे उरले किती, 7. आपण 60 हा अंक वरती घेतला आहे का नाही, 6 1 6. कारण कोणत्याही संख्येला 1 ने गुणले का तीच संख्या उत्तर येते. इथं खाली गुणक काय आहे, 1 आहे असं आपण समजा. हा 1 जरी पुढे शून्य असले तरी, 1 शून्य असले का शून्य वाढतात, परंतु 1 असल्यामुळे वरची जी संख्या आहे तीच संख्या खाली येते. बरोबर. पहा तो प्रश्न आहे 7. वाचलेला. प्रश्न 7. 777 गुणिले 77 बरोबर किती, 777 गुणिले 77 बरोबर किती. किती. पहा आता 7चा गुणाकार करायचा आहे. 7 7 49. 7ला 4. 7 7 49. 49 आणि 4 53. आजच्याला 5. 7 7 49 आणि 5 54. पुढे आता दशकाचा गुणाकार, दशकाचा पण तोच येणार आहे, फक्त मी काय करतो, एक घर सोडून पुढे लिहितो. म्हणून ते लक्षात आलं. कारण या 7चा गुणाकार तो झाला, फक्त 7 एककाचा गुणाकार 7 एककाच्या घरापासून सुरुवात केला आणि 7 दशकाचा गुणाकार लिहायला कुठून सुरुवात केली, दशकापासून. 9 3 आणि 9 12. आजचा लांबला पटकन 3 आणि 1 4 आणि 4 8 4 आणि 5 9 5 कितीला उत्तर 59,529. बरोबर आहे का नाही. पुढचा प्रश्न. प्रश्न 8. 875 गुणिले 78 बरोबर किती. आता पहा 875 गुणिले 78. आता 8चा पाडा म्हणूया. 8 पंचे 40. 8 पंचे 40. आजच्याला 4. 8 7 56 आणि 4 बोला पटकन 60. आजच्याला 0 घेतला 6. 8 8 64. 64 मध्ये 6 च्या मिळवा, मिळवा पटकन 65. बरोबर 70. आता दशकाचा गुणाकार आपण लिहिणार आहोत. 7 5 35. आजच्याला 3. 7 7 49 आणि 3 मिळवा पटकन 52. आजच्याला 3 वापरला. 7 8 56 आणि 5 57
पहा 0शी 5शी 2शी 7ने 6शी उत्तर काय आलं? 68,250. पहा कोणता पर्याय आहे का? पहा आपण आधी उत्तर काढलं, पर्याय पाहिला का? नाही. चला पुढचं गणित सांगा. कितवं आहे? हा सांगा. प्रश्न 9 काय आहे सांगा. प्रश्न 9 1089 गुणिले 225 225 बरोबर किती? हा आता पहा, आता 3 अंकी गुणाकार आहे बरोबर का नाही? 1089 गुणिले 225 पहा पहा 1089 गुणिले 225. आता पहा सुरुवातीला 5 एककाने गुणूया. कोणी? 5 एककाने. चला 5 9 45 चला 4 5 8 40 आणि 4 मोजा पटकन. 44 होतात तरी मोजा पटकन. चला परत हा वापरला 5 0 0 0 4 हातचा मिळवा 4 हातचा वापरला 5 1 5. आता हा झाला 5 एककाचा गुणाकार. आता 2 दशकाचा गुणाकार करूया. 2 9 18 चला 1 2 8 16 आणि 1 17 चला 1 2 0 0 आणि हातचा 1 2 1 5 एककाचा गुणाकार झाला 2 दशकाचा झाला. आता 2 शतकाचा. म्हणून एककाच्या घरी फुली दशकाच्या घरी फुली. शतकापासून सुरुवात करूया बरोबर. 2 9 18 चला 1 बरोबर. 2 9 18 हातचाला 1 2 8 16 आणि हातचा 1 17. परत इथं हातचा एककाचा दशकाचा शतकाचा 2 0 0 आणि 1 2 1. आता यांची आपण बेरीज करूया. चला 5 शी 8 आणि 4 करा पटकन. 8 आणि 4 हातच्याला 1 4 आणि 1 5 आणि 7 12 आणि 8 डायरेक्ट सांगा. 12 आणि 8 20 हातच्याला 2 5 2 आणि 5 7 आणि 7 14 आणि 1 हातच्याला 2 आणि 1 3 आणि 1 2 अशी. आता 3 कर 1 2 3 1 2. काय उत्तर आलं वाचा बरं. 2,45,025 बरोबर. चला पुढचं लिहूया. वाचा प्रश्न. प्रश्न 9 101 गुणिले 10 बरोबर हा गुणाकार किती येईल? 101 गुणिले 10 बरोबर हा गुणाकार किती येईल? पहा कुणाला काय सांगायचंय? किती येईल कोण सांगतं? तोंडी सांगता आलं पाहिजे. 101 गुणिले 10 कोण सांगू शकतो? सोपं आहे. हा 1010 सांग कसं सांगितलं काव्या? 1010 हा काय 101 वर 1 शून्य ठेवला. सांग. 1010 कोणते संख्येला 10 ने गुणलं का किती शून्य वाढतात? 1 100 ने गुणलं तर 2 1000 ने गुणलं तर 3 शून्य. या नियमानुसार तिने पटकन उत्तर काढलं. पहा 1010 101 1 101 101
101 आणि 080 काय आलं उत्तर 1010. तिने फक्त काय केलं काव्याने 0 ठेवला म्हणजे पहा 101 गुणिले 10 01 0 080 080 0 पुढे 11 1 0 11 पहा 0101 किती आलं उत्तर 1010. आता पुढील पैकी चुकीचा गुणाकार कोणता हे शोधायचं आहे का नाही एककाचा गुणाकार करा 4 पंचे 20 20 च्या एकक स्थानी काय आहे 0 हा बरोबर असू शकतो असा अंदाज लावता येतो पण तसं सांगता येत नाही 5 पाचे 25 च्या एकक स्थानी बोला पटकन 5 इथं पण 5 आहे हा पण बरोबर असू शकतो आपल्याला काय विचार चुकीचा कोणता आहे का नाही फार वेळ वाया घालवायचा नाही पहा 8 पंचे 40 40 च्या एक स्थानी काय येतो 0 आला का 0 पहा आता 8 पंचे 40 अरे इथं पण 0 म्हणजे आपल्याला गुणाकार हा पटकन करावाच लागेल आता पहा 101 गुणिले 10 त्याचं उत्तर 1010 कसं पटकन काढले का नाही मग असे सोपे प्रश्न आपल्याला वेळ वाचून देतात तो वेळ इथं वापरायचा मग पटकन करायचा पहा 324 डोकं शांत ठेवायचं गुणिले 15 5 चौक 20 चला 2 अजून 10 2 12 चला 3 5 15 ने 16 गुणिले आता 1 4 1 4 2 1 2 1 3 3 पहा 0 4 2 6 2 8 3 1 4 काय आलं उत्तर 4860 हे बरोबर आहे चला पटकन पुढे 225 गुणिले 15 चला 5 5 25 चला 5 दुने 10 2 12 चला 1 5 दुने 10 ने 11 1 5 1 दुने 2 पटकन बेरीज करूया आपण तशी 5 5 2 2 ने 2 ने काय आलं उत्तर 3375 इथं काय आहे आपल्याला वाटलं हा बरोबर आहे हे चुकलेलं आहे आपल्याला 3 3 सारखं वाटलं तर कुणाला वाटलं होतं हात वर करा कुणाला वाटलं ते बरोबर आहे मग त्या एक क्षणभर वाटलं होतं का नाही पण नीट पाहिल्यावर काय होतंय उत्तर चुकलेलं आहे बरोबर आहे का नाही पहा पुढं 268 गुणिले 15 चला 5 8 चला 6 5 30 आणि 4 34 चला 5 दुने 10 3 आता एकाचा गुणाकार सोपा आहे 1 8 1 6 1 दुने 2 बेरीज करूया 0 8 आणि 4 12 चला 1 3 आणि 1 4 6 4 10 चला 2 आणि 1 3 आणि 1 4 काय उत्तर 4020 म्हणजे पण बरोबर आहे ठीक आहे तपासून तर पाहिलं त्यांना पुढं 178 गुणिले 15 पटकन 8 पंचे 40 चला 4 7 5 35 आणि 4 बरोबर पटकन 39 हात चला 3 5 1 5 आणि 3 8 आता दशकाचा गुणाकार 1 8 8 1 7 1 1 1 5 0 9 8 17 5 7 आणि 1 8 आणि 8 16 चला 1 1 आणि 1 2 काय उत्तर आलं 2670 पहा किती वेळ मग हा वेळ आपल्याला इकडे वापरावा लागेल आहे का नाही सोपे प्रश्न पटकन अचूक सोडून तो वेळ वाचून आपल्याला अशा प्रश्नांकडे लक्ष केंद्रित करावं तेव्हाच वेळ आपला वाचेल बरोबर आहे का नाही आता पुढचा 43 गुणिले 30 व 53 गुणिले 30 यांच्यातील फरक काढायचा म्हणजे ज्या संख्येचा गुणाकार उत्तर मोठं आहे आणि ज्याचं छोटं आहे ते लहान संख्येतून मोठ्या संख्येतून लहान संख्या काय करायची
वजा करा. चला आपण आता साहजिकच हे उत्तर जास्त येणार आहे. 43 गुणिले 30 करूया किंवा मग एक काम करूया, शून्य नंतर ठेवूया आपण. चला की नाही 3 त्रिक 9 3 चौक 12 आलं का ना उत्तर. पहा हा शून्य हा शून्य 1290. पाहिजे तर पण तसंच करूया आपण. जर एक शून्य असेल तर फक्त एकाच अंकाचा गुणाकार करायचा. पहा आता शून्य नंतर ठेवूया. 3 त्रिक 9 3 5 15 इथे शून्य ठेवला, इथे शून्य ठेवला, काय आलं 1590. पहा आता एकदा पहा 1000 गेले 1000 गेले 90 90 गेले 90 90 काय उरले 200 आणि काय उरले 500 200 आणि 500 मधलं फरक 300 कसं मी केले. पहा 1590 वजा 1290. आता पहा शून्यातून शून्य गेला, घालवलं का नाही ते. 9 9 गेला, 5 2 गेले, 1 नाही गेला, किती आलं उत्तर 300. सोपं आहे का नाही. मग आता पहा अशी गणित आपल्याला वेळ वाचा. 18 दशक गुणिले 5 दशक बरोबर किती. आता पहा एक काम करूया ना, दशकावर किती शून्य असतात 1 म्हणजे हे 50 आहे आणि हे किती आहे 180. मग एक काम करू ना, 18 आणि 5 चा गुणाकार करूया पटकन. 8 पंचे 40 अच्छा 4 आणि 5 1 5 5 आणि 4 9 आता 18 दशक हा एक शून्य वाढला, इथे एक गेला. 5 दशकाचा शून्य वाढला, इथं काय आलं उत्तर 9000. बरोबर आहे का नाही. तुम्ही काय केलं असतं पहा वेळ वाचला का नाही. 18 दशक 180 गुणिले 5 दशक 50 यांचा गुणाकार केला असता. पहा अशा वेळेस वरती 2 शून्य आणि नंतर ठेवायची. शून्याची गंमत आहे. 5 8 40 अच्चाला 4 5 1 5 5 आणि 4 हातचा 4 9 हा एक शून्य हा एक शून्य किती झाले 9000. आले का नाही पहा. चला पुढचा प्रश्न काय आहे. प्रश्न 14वा काय आहे. 438 आणि 32 यांचा गुणाकार किती. त्याचा गुणाकार करायचा आहे. 438 गुणिले 32 सोपं आहे. सरळ पटकन गुणाकार करून उत्तर काढायचं. वेळ वाया घालवायचा नाही. 2 8 16 चला 1 3 6 6 आणि 1 7 2 8 नाही 2 चौक 8 8. पहा गडबडीत तुम्ही 8 म्हटलं चौक आहे अशी चूक होते. आपल्याला वेळ वाचवायचा म्हणून तर तसा म्हणजे वेळ वाचवण्याचा प्रयत्न करता करता चुकतंय का काय हे पण लक्ष द्यायचं. 3 8 24 आजचाला 2 पहा 2 3 त्रिक 9 हातचा 2 11 11 इथे एक लिहिला हातचा 1 शतक 3 चौक 12 आणि हातचा 1 13 पहा 6 6 7 आणि 4 बरं पटकन 11 हातचा 8 आणि 2 10 3 आणि 1 81 काय आलं उत्तर 14016 14016 आहे का उत्तर. किती नंबर आहे दुसरा बरोबर. पुढचा प्रश्न 15वा 35 गुणिले 100 बरोबर 70 गुणिले चौकोन. आता चौकोनाच्या ठिकाणी अंक शोधायचा आहे. आता या ठिकाणी फक्त संख्या पहा. 1 चा विषय सोडा. कोणाच्या पाड्यात कोण येते काय इकडचं कोणाच्या पाड्यात काय येते बघा बरं. जरा नजर फिरवा पटकन सांग पटकन कुणी सांगा कोणाच्या पाड्यात कोण येतंय. इथं 35 आहे इथं 1 आहे 7 आहे सांग. 7च्या पाड्यात 35 7 5 35. आता आपण करूया 35 गुणिले 100. मला सांगा 35 2 शून्य आहेत का नाही. हे 2 शून्य नंतर घेऊ. 35 1 35 म्हणजे याचा अर्थ काय उत्तर काय आलंय 3500. आता इथं 70 पहा 70 ला कितीने गुणलं तर उत्तर 3000 आहे का नाही. 500 पहा माझा 70 गुणिले
किती करावे लागतील? 35 7च्या पाड्यात किती म्हणजे कोणत्या स्थानावर आहे, किती पटीने आहे? 5 पटीने. 5 पटीने. काय 7 5 35. आपण 5 घेऊया बरं. 5 7 5 35. अरे हा एक शून्य आहे. आता किती शून्याची गरज आहे? मग इथं एक आहे, इथं वाढवता येईल का? नाही, इथं वाढवूया. आलं का उत्तर? का 7 5 मग आपल्याला काय शिकायचंय? 35 7 5 35. हा इथं आपल्याला संबंध लागतो का, संबंध जुळला का, आणि मग आपल्याला हे उत्तर काढता आलं. पा काय केलं आपण? काय केलं? 35 गुणिले 100 आहे का नाही? याचं उत्तर काढलं 3500. परंतु आता 70 ने कितीला गुणलं तर उत्तर 3500 येईल. आता तुम्ही काय भागाकार करत नाही बसणार. समजा 3500 भागिले 70 आहे का नाही? हा शून्य गेला. 7 5 35. 0 0 7 0 0 आहे का नाही? मग पा तुम्हाला भागाकार करत बसण्याची काही गरज नाही. मग काय करायचंय? इथं एक लक्षात 7 5 35. 5 ने गुणल्यावर 7 ला 5 ने गुणल्यावर 35 उत्तर येते. मग शून्याची गंमत सोपी. आपण शून्य ठेवू शकतो. हा एक आहे, हा एक आहे, हा एक इथं दिला. कुणाला समजले? नक्की समजला का? काय समजले सांगा बरं. सांग काव्या. जी संख्या दिली आहे त्याच्यात काही संबंध जुळतो का हे पाहू. अजून शून्य काय करायचे? ठेवून संख्या येते का? अजून एक गणित कळालं का तुम्हाला? आता 1 ते 15 गणित आपण सोडवलेली आहेत. ही मुख्य वहीत 1 ते 15 गुणाकाराची गणितं तुम्ही सोडवायची मुख्य वहीत. आणि 1 ते 5 बरोबर आहे का नाही? 1 ते 5 प्रश्न काय करायचे? कच्च्या वहीत सोडवायचे. कळलंय? ओके.